हॅलो गाईज, तर आज आहे डे 15 ऑफ आवर व्लॉग. तर सकाळी नेहमीप्रमाणे ही हेल्दी लेमन टी घेऊन आणि आवरून आम्ही चाललो होतो कॉलेजला. आणि हे बॅकग्राऊंडला बघा काय मेकअप चालू आहे. मी चाललोच होतो, आम्हाला आमच्या डिअर वॉर्डन मॅडम दिसल्या. आमच्या वॉर्डन मॅम, हाय मॅम. आम्ही चाललोच होतो तेवढ्यात ही लहान मुले लेझिमची प्रॅक्टिस करताना दिसली. म्हणतात ना, नाश्ता सोडून कॉलेजला येणे आणि कॉलेज सोडून नाश्ता करणे. आमची पण त्यापैकीच काहीतरी अवस्था झाली होती आज. तर आता होतं ADBMSचं प्रॅक्टिकल, पण हे प्रॅक्टिकल कमी आणि सबमिशन पिरियड जास्त वाटायला लागलं होतं. कारण जे ते बघते ते लिहितेच, जे ते बघते ते असाइनमेंटच लिहिते. आणि गाईज मी पण तेच करत होते, नथिंग न्यू. त्यानंतर झाला होता आमचा जेवणाचा ब्रेक आणि आम्ही सगळे निघालो होतो मेसकडे. याचं जेवण खूप भारी होतं. रायता होता, पुलाव होता, पनीर होतं, फ्रूट कस्टर्ड होतं, पापड होतं. सिरियसली इट वॉज टू गुड. वीकमधून एकदा तर असं जेवण भेटलंच पाहिजे. बाकी जेवण झाल्यावर जस्ट बोलत बोलत मला हॉस्टेलमध्ये एक नवीन सबस्क्रायबर सापडला गाईज. अँड हर नेम वॉज श्रुती गाईज. आणि मी म्हणल्याप्रमाणे आमच्या क्लासमधले क्लास सोडून सगळीकडे दिसतात गाईज. आमच्या प्रेसिडेंटला तुम्ही 1 किलोमीटरवरनं पण ओळखू शकता, कारण आमचा प्रेसिडेंट कायम छत्री घेऊन फिरताना दिसतो. जेवण करून उगा आम्ही इकडे तिकडे टाइमपास करत होतो. एवढा कालवा, एवढा गर्दा आणि प्लस HOD, एवढं सगळं कशासाठी? हा सगळा युनिफॉर्मचा मॅटर सॉल्व्ह करण्यासाठी. 3,000 ऑलरेडी घेतलेले आहेत आणि अजून 1,000 ह्यांनी आमच्याकडनं मागायला लागले युनिफॉर्मसाठी. कॉलेज झालं की चहा पिऊन इव्हनिंगला आम्ही सगळेजण चाललो होतो गार्डनला. कारण काय की बाई, इव्हनिंगला जरा फिरूच वाटते. सगळे फिरस्ते इव्हनिंगला बाहेर निघतात. उद्या हॉलिडे होता म्हणून डोक्याला तेल लावा म्हणलं तरी बाटल्यांची अवस्था बघा. रात्र होताच जेवण करून आम्ही शेकोटी पेटवली, मस्तपैकी शेकोटीचा आनंद घेतला गाईस. आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग.